नमस्कार मित्रांनो, मी MJ. महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन 8 ते 18 डिसेंबर या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये होणार आहे. तर याला अधिवेशन म्हणायचं की लय लूट, कारण या अधिवेशनामध्ये 90 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी झालेली आहे. तर अधिवेशनामध्ये जेवणावरती खर्च 40 लाख साधारणतः येणार असल्याची माहिती आहे. तर प्रति व्यक्ती 3 लाख आणि प्रत्येक व्यक्तीला जेवणाच्या थाळीसाठी 3000 रुपयाचा खर्च या ठिकाणी होणार आहे. तर या खर्चाची तुलना जर शालेय विद्यार्थ्यांशी केलं तर प्रति विद्यार्थी पोषण आहारासाठी सरकार 5.5 रुपये खर्च करत असतं. तर प्रत्येकी या ठिकाणी आमदार असतील, PA असतील, त्या ठिकाणचे अधिकारी असतील, या लोकांसाठी प्रति थाळी 3000 म्हणजे शाही थाट या ठिकाणी अधिवेशनाच्या नावाखाली आहे. तर एवढंच नव्हे तर नागपूरमध्ये शासकीय 30 बंगले आहेत. प्रत्येक बंगल्यासाठी 15 लाख रुपये, साधारणतः 27 बंगल्यासाठी 15 लाख आणि या सर्वांचे कॅप्टन राज्यपाल यांच्या बंगल्यासाठी 1 कोटी आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या बंगल्यासाठी 1 कोटी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांच्याही बंगल्यास प्रति बंगल्यास 85 लाख रुपयाचा खर्च या ठिकाणी होणार आहे. फक्त 15 दिवसाच्या राहण्याकरिता 15 दिवसासाठीच हे लोक नागपूरला जातात आणि तेवढ्यासाठी एवढा मोठा खर्च म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट या पद्धतीने या अधिवेशनाच्या नावाखाली चालू केलेले आहे. तर हाच सरकार प्रति व्यक्ती घर बांधण्यासाठी घरकुल या योजनेच्या खाली 1,20,000 तेही 3 ते 4 टप्प्यामध्ये देते. तर 15 दिवसाच्या राहणीमानासाठी 15 लाख रुपयाचा खर्च म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी या ठिकाणी आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. तर एवढेच नव्हे तर प्रत्येकाला राहणं खाणं पिणं सगळं मोफत आहे. तर जनतेतील यामध्ये जे आमदार आहेत, अजित पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, या लोकांच्यावरती 40 जे आमदार आहेत यांच्या आमदारावरती एक सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालू आहे. सुप्रीम कोर्टसुद्धा या लोकांना वर्षातून 2दा तारीख देण्यास तयार नाही. पण सुप्रीम कोर्ट कुत्र्यावरती महिन्यातून 3दा सुनावणी घेऊन त्यावरती निर्णय देते. कुत्रा आणि हे लोक यामध्ये कोण महत्त्वाचं हे सुप्रीम कोर्टाने ठरवलं आहे, मी नाही. तरीसुद्धा या लोकांना 3-3 हजार रुपयाचं जेवणाची काय गरज आहे? या लोकांना 10 रुपयाचं दाल चावलवर करायचं असेल तर अधिवेशन करा, नाहीतर जनतेच्या लय लूटमधून जर पैशाची लूट करून अशा प्रकारचे अधिवेशन जर करणार असाल तर त्या अधिवेशनाचा धिक्कार असेल. कारण मागील काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले. प्रत्येक